जेवणामध्ये काहीतरी हलकं-फुलकं किंवा मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक असं द्यायचं असेल, तर ही पनीर पुलावची रेसिपी एकदा नक्की करून बघा. त्यासाठी 1.5 वाटी बिर्याणीचा तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून, पाणी घालून 20 मिनिटं भिजत ठेवलेला आहे. कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये 2 हिरवी वेलची, अर्ध चक्री फूल, 2 ते 3 लवंग, 2 तमालपत्राची पानं, दालचिनीचा तुकडा, 1 चमचा जिरं घातलेला आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरलेला घालून कांदा आणि खडे मसाले चांगले परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालू चिरलेला आणि मऊसर असा परतून घेऊ. परतून झाल्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याची पेस्ट घालू आणि चांगलं हे सुद्धा परतून घेऊ. आता यामध्ये 1.5 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ घालून मसाले थोडे परतून घेऊ. आता यामध्ये भिजवलेला तांदूळ घालू आणि तांदूळ चांगला मसाल्यांसोबत परतून घेऊ. परतून झाल्यानंतर 1.5 वाटी तांदळासाठी 3 वाटी गरम पाणी घालू. त्याचबरोबर पनीरचे थोडे तुकडे घालू. 1 चमचा साजूक तूप घालू आणि मिक्स करून घेऊ चांगलं. आता कुकरचं झाकण लावून मीडियम गॅस करून कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करून घेऊ. तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त चमचमीत आणि मोकळा सुटसुटीत असा पनीर पुलाव तयार झालेला आहे. हा झटपट तयार होणारा पनीर पुलाव रायत्यासोबत खायला एक नंबर असा लागतो. तर नक्की एकदा करून बघा.